बातमी मध्य प्रदेशातनं आहे। मध्य प्रदेशातल्या परशुराम कल्याण बोर्डाच्या अध्यक्षांनी ब्राह्मण जोडप्यांना एक अजब आवाहन केलेलं आहे। जे ब्राह्मण जोडपं 4 मुलांना जन्म देईल त्यांना 1 लाख रुपये रोख बक्षिसाची त्यांनी घोषणा केली आहे। रविवारी ते इंदूरमधल्या एका कार्यक्रमात बोलत होते आणि त्याच वेळेला पंडित विष्णू राजोरिया यांनी ही घोषणा केली। सध्या अनेक जोडप्यांचा कल एकच मूल जन्माला घालण्याकडे असतो, पण सनातन धर्माच्या रक्षणासाठी 4 मुलांना जन्म घालावा अशी अपेक्षा राजोरिया यांनी व्यक्त केली। 4 तो होना ही चाहिए। अगर 4 बच्चे हो गए, जिनके 4 बच्चे होंगे सनातनी समाज में, तो उनको 1 लाख का इनाम परशुराम कल्याण बोर्ड देगा। जिन बच्चों के अब शादी होगी, उनके 4 बच्चे होंगे, 1 लाख रुपए का इनाम परशुराम कल्याण बोर्ड देगा उनको। चाहे मैं परशुराम कल्याण बोर्ड का अध्यक्ष रहूं या ना रहूं, कोई भी रहेगा उसकी ओर से दिया जाएगा। आणि यापुढची बातमी लाडक्या बहिणींसाठी विशेष महत्वाची आहे। ज्या लाडक्या बहिणी निकषांमध्ये बसत नाहीत आणि तरी सुद्धा त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत, अशांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावा। परंतु निकषामध्ये न बसून सुद्धा ज्या महिला यापुढे सुद्धा लाभ घेत राहतील त्यांच्याकडनं मात्र दंड वसूल केला जावा असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलेलं आहे। त्यामुळे सरकार आता या निकषामध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणींवरती खरंच कारवाई करणार का, हा राज्यामध्ये मोठा चर्चेचा विषय बनलाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। राज्यातील लाडक्या बहिणीचे डोळे 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये कधी होणार याकडे लागलेले असताना लाडकी बहीण योजनेबाबत सत्ताधारी पक्षातील आमदार छगन भुजबळांनी हे केलेलं वक्तव्य। याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं, या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नाव काढून घ्यावी। लोकसभा निवडणुकीत दणका बसल्यानंतर राज्य सरकारनं राज्यातल्या महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाडकी बहीण योजना आणली। लाडकी बहीण योजनेला महिलांचा सुद्धा जोरदार प्रतिसाद मिळाला। महायुतीनं तर पुन्हा सत्तेत आल्यास 1500 रुपयांच्या ऐवजी 2100 रुपये देण्याचं आश्वासन प्रचारात दिलं। योजनेसाठी अनेक निकष ठेवण्यात आले। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असावं। लाडक्या बहिणीच्या घरी 4चाकी वाहन नसावं असा निकष आहे। आता या निकषात बसत नसूनही योजनेचा लाभ घेणाऱ्यांच्या बाबत भुजबळांनी हे वक्तव्य केलंय। तर माझं म्हणणं असं आहे की एक अपील केलं पाहिजे लोकांना, आणि जे ह्या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे। आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही, ते मागण्यात येऊ नये। याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं, या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी, नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल। भुजबळांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी काहीसे बॅकफूटवर आले। दरम्यान लाडकी बहीण योजना सुरू राहील, मात्र नियमांच्या बाहेर कोणी घेतला असेल तर ते बंद होईल असं सत्ताधारी म्हणतायत। नाही, मला माहित नाही छगन भुजबळ काय बोलले, पण लाडक्या बहिणीची योजना आमचं सरकार पूर्ण सुरू ठेवणार आहे। कोणावरही फार कारवाई होणार नाही। नियमाच्या बाहेर कोणी घेतलं असेल तर त्यांचं ते बंद होऊ शकते। बघा, केवळ आणि केवळ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपा, शिंदे गट आणि अजितदादा यांना मतदान झालं पाहिजे म्हणून महाराष्ट्रातल्या सरसकट 3.5 कोटी महिलांना ह्या लाडक्या बहिणीचा पैसे दिले गेले। केवळ आणि केवळ मतांसाठी दिलेले ते पैसे होते। आता स्क्रुटिनी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 60 लाख भगिनी त्या लाडक्या बहिणीपासून वंचित होणार आहेत, फायद्यापासून वंचित होणार आहेत। एकूणच निवडणुकीच्या काळात सरसकट सर्व महिलांना योजनेचा लाभ दिला गेल्याची बाब समोर आली आहे। आता अशातच छगन भुजबळांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या वक्तव्यानं नियमाच्या बाहेर जाऊन लाभ घेणाऱ्या महिला या योजनेचा लाभ सोडणार का, तसंच भुजबळांनी योजनेबाबत दिलेल्या सल्ल्याबाबत राज्य सरकार कोणता निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना।
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यापुढची बातमी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासंदर्भातली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावरनं आता दोनही शिवसेना आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. आज शिवसेनेच्या शिंदे गटाकडनं एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि याच बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरनं हटवलं जावं अशी मागणी सुद्धा करण्यात आली. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची पाहणी केलेली होती आणि यावेळेला ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेवरती निशाणाही साधलेला. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांना स्मारकात प्रवेश नसेल असं ठाकरे म्हणालेले आणि आता शिवसेनेचे नेते त्यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचाराला हरताळ पासलंय, शिवसेना प्रमुखांच्या विचाराच्या विरोधामध्ये फक्त मुख्यमंत्री बनण्यासाठी लाचारी पत्करून जे उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले, त्या उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी बसण्याचा नैतिक अधिकार नाही. आणि म्हणून आजच्या आमच्या बैठकीमध्ये आम्ही याचा निषेध केला आहे. आम्ही सगळा ठराव हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देतोय आणि देवेंद्र फडणवीस यांनी किंवा शासनाने तातडीनं ज्या उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचा अवमान केलाय, त्यांच्या विचाराचा अवमान केलाय, त्यांच्या विचाराची पायमल्ली केली, त्या शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावर तातडीनं हकालपट्टी करावी उद्धव ठाकरेंनी, असा ठराव आम्ही आज पास केलाय, मंजूर केलाय आणि त्याची पत्र आम्ही लवकरच